स्वामी म्हणतात, बाळा, तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात. मग तुम्हाला हवे तेच मिळते. स्वामी म्हणतात, बाळा, तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होईल. सकारात्मक ऊर्जेने तुमचं जीवन भरभरून जाईल. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी आणि सुखी होणार आहात. परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे, आजचा आणि उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी उत्तम असेल, जो प्रेमाने भरलेला असेल. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमचा अंतःकरणातील या 3 गोष्टी ओळखेल. आपल्या हसण्यामागील दुःख, रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण. जेव्हा तुम्हाला आयुष्यात एकटं वाटेल तेव्हा हे वास्तव्य समजून घ्या की तुम्ही या जगात एकटेच आला होतात आणि एकटेच जाणार आहात. खरं तर इथे कोणीच कोणाचे नसते. ज्या आईवडिलांनी जन्म दिला ते सुद्धा एक दिवस आपल्याला सोडून जातात. मग इतरांकडून काय अपेक्षा ठेवायची? स्वामी म्हणतात, बाळा, ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर तुमची फसवणूक झाली तर दुःखी होऊ नका. त्याच्यामधनं शिकून घ्या. जेव्हा कोणी तुमच्याशी कपट करते, कपटनं वागते किंवा तुमची फसवणूक करते तेव्हा त्याला दोष देत बसण्यापेक्षा त्यातून काहीतरी शिका. लोक चेहऱ्यावर मुखवटे लावून फिरतात. जोपर्यंत त्यांचा स्वार्थ आहे तोपर्यंतच ते तुमच्याशी चांगले वागतात. तुमचं मन परमेश्वराला समर्पित करा. मग तुमचं मन कोणीही दुखवू शकणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, या जगात सुखी कोणीच नसतो. म्हणून आहे त्या परिस्थितीत सुख माना. खायला नाही म्हणून काही जण रडतात तर काही जण भरपूर असूनही खाता येत नाही म्हणून रडत बसतात. स्वामी म्हणतात, बाळा, निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन. पुढे तू चलत राहा. मागे मी तुझ्या राहील. कुठेही जा तेथे मी तुला दर्शन देईल. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करेल. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 11 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, माझे नामस्मरण केल्याने संकट यायचं थांबणार नाही. कारण संकट हे अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटात ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलासारखे भासणार आहे. तुझे संकट तुला शून्यासारखं भासणार आहे. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही. तुझी कोणतीही अडचण असू दे, इतरांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांग. मी एका क्षणात ते दूर करीन. हा माझा शब्द आहे. भिऊ नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतकं सुंदर कर्म जगात दुसरं कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज नाही. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवावे. दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिलं ते तुझंच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तू मला भरपूर दिलं आहेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीने जगण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनाला नियमित चांगले विचार दे, सकारात्मक विचार दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ देऊ नको, याचीही स्वामी माऊली तूच काळजी घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नष्ट होऊ दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत.